नमस्कार मंडळी, शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण कर्नाटकची फेमस अशी चटणी करणार आहोत। त्याला चटणी पूड म्हणतात किंवा पूड चटणीसुद्धा म्हणतात। चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये एक मोठा वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। हरभऱ्याची डाळ आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे, खरपूस सोनेरी अशी होईपर्यंत भाजायची आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, स्लो गॅसवरती सतत हलवत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे। जर तुम्ही मध्ये मध्ये सोडून जर डाळ भाजली तर ती एका ठिकाणी जास्त भाजली जाते आणि एका ठिकाणी कचपट अशी राहते। त्यामुळे सतत हलवत ही डाळ भाजायची, त्याच्यामुळे चारी बाजूनेही व्यवस्थित भाजली जाते आणि मस्त खरपूस भाजल्यानंतर ह्या चटणीला पण टेस्ट खूप छान येते। चटणी जी आहे ना ती कर्नाटकामध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे आणि मुख्य म्हणजे इडलीसाठी, डोस्यासाठी, उत्तप्पासाठी, मेदूवड्यासाठी ही चटणी वापरली जाते। तुम्ही बघू शकता आपली इथे ही डाळ आहे की नाही ती अगदी सोनेरी अशी भाजून झालेली आहे। हलकासा कलर बदललेला आहे आणि मस्त असा वास सुटलेला आहे। अशी खरपूस डाळ भाजून झाली की ही आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये आता काढून घेऊया। त्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच कढईमध्ये अर्धा वाटी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे। एक वाटी हरभऱ्याची डाळ असेल तर अर्धा वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे, हे अगदी योग्य प्रमाण आहे। त्यानंतर उडदाची डाळसुद्धा आपल्याला अगदी स्लो गॅसवरती सतत हलवत खरपूस अशी छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। ह्या डाळी भाजताना तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण जर चटणी जास्त दिवस तुम्ही ठेवणार असाल म्हणजे 2 ते 3 महिन्यासाठी किंवा 4-5 महिन्यासाठी अशी करून ठेवणार असाल चटणी तर त्यावेळी तेलाचा वापर करायचा नाही। कोरडेच जिन्नस भाजून त्याची चटणी करायची, म्हणजे कारण नंतर तेलाचा वास येतो कारण चटण्यांना। त्यामुळे मी इथं डाळींमध्ये तेल न घालता ह्या कोरड्या भाजून घेतलेल्या आहेत। आता उडदाची डाळसुद्धा आपली सोनेरी छान अशी भाजून झालेली आहे, मी काढून घेतलेली आहे त्याच बाउलमध्ये। त्यानंतर इथे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे पण आपल्याला सतत हलवत असे खरपूस छान भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला एक आठवण करून देते, तुम्हाला जर माझे हे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आहे आणि चॅनलला नवीन असाल तर शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे इथे खरपूस भाजून झालेत, छान असे डाग पडलेले आहेत त्याच्यावरती। आता हे शेंगदाणेसुद्धा त्याच बाउलमध्ये आपण काढून घेऊया। सगळे जिन्नस एकाच बाउलमध्ये इथं आपल्याला काढून घ्यायचे आहेत। पुन्हा कढईमध्ये मी इथे पाव वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत। तीळही आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कारण तीळ लगेच करपतात। असे छान उडायला लागले आणि जराशी त्याची साईज मोठी झाली की समजायचं की तीळ भाजून झालेत। तुम्ही बघू शकता तीळ आता इथे छान उडत आहेत आणि आपले चांगले भाजून झालेले आहेत। हलकासा कलर बदललेला आहे। तीळसुद्धा इथे काढून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी पाव वाटी धणे घेतलेले आहेत। तुम्ही इथे अख्खे धणे घेऊ शकता किंवा धणेपूडसुद्धा वापरू शकता। पाव वाटी जिरे पण घेतलेले आहेत। धणे आणि जिरे दोन्ही पण मी खरपूस छान असे एकत्रच इथे भाजून घेते। सगळे इथे जिन्नस मी कोरडेच भाजून घेतलेले आहे। जर तुम्ही चटणी अगदी 8 दिवसासाठी किंवा 10 दिवसासाठी करणार असाल तर तुम्ही तेलाचा वापर करूनसुद्धा चटणी इथे भाजून घेऊ शकता। तेल जास्त वापरायचं नाही, फक्त एखादा चमचाभर तेलामध्ये भाजून घ्यायचे। आता धणे आणि जिरेसुद्धा आपले छान भाजून झालेले आहेत, मी इथे काढून घेते आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये इथे आपण कढीपत्ता एक पाऊण वाटी घेतलेला आहे। कढीपत्त्याचं काही मेजरमेंट नाही आहे, तुम्ही एक वाटीसुद्धा घेऊ शकता। आणि इथे मी पाव चमचा तेल घातलेलं आहे। कढीपत्ता तळण्यासाठी मी तेल घातलेलं आहे कारण इथे कढीपत्ता आपल्याला अगदी कुरकुरीत असा करायचा आहे, कारण तो चिवट जर राहिला तर तो मिक्सरमधनं चांगला ग्राइंड होत नाही आणि चटणीमध्ये एकजीव असा होत नाही। छान कढीपत्ता इथे मी खरपूस भाजून घेतलेला आहे, अगदी कुरकुरीत असं झालेला आहे। त्यानंतर कढीपत्तासुद्धा इथे काढून घेते आहे। त्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटला इथे चिंच घ्यायची आहे। चिंच मी 2 ते 3 चमचे इथं होईल एवढी घेतलेली आहे। तुम्हाला आंबट कितपत आवडतं त्यानुसार इथं चिंच घ्यायची आहे। चिंच भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो कारण ही चिंचसुद्धा कोरडी अशी कुरकुरीत करून घ्यायची आहे, कारण ती मिक्सरमधनं ग्राइंड व्हायला पाहिजे आणि कुठेतरी नाहीतर मग ती जर चिवट राहिली तर ते चटणीला एका ठिकाणी चिकटूनच राहते, अशी एका बाजूलाच होते। त्यामुळे तसं न होण्यासाठी म्हणून चांगलीही भाजून घ्यायची आपल्याला मीडियम गॅसवरती। आता चिंच इथे चांगली भाजून घेतलेली आहे मी, तुम्ही बघू शकता अगदी छान भाजलेली आहे, कुरकुरीत अशी झालेली आहे ती। चिंचसुद्धा इथे काढून घेते, हलकासा त्याचा कलर पांढरट असा होतो। चिंच पण इथे काढून घेतली आहे। सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत आणि चांगले थंड करून घ्यायचे आहेत।
लगेच आपण मिक्सरमधनं हे काही ग्राइंड करायचं नाही, पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरमधनं आपल्याला हे सगळे जिन्नस ग्राइंड करायचे आहेत. 15 ते 20 मिनटं झालेली आहेत आणि हे सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित थंड झालेले आहेत. आता थंड झाल्यानंतर याची आपण चटणी तयार करून घेणार आहोत. आपण इथे कर्नाटकची फेमस अशी पूड चटणीची रेसिपी करतो आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस एकत्र केलेले घालायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर आता उरलेले जिन्नस घालायचे. त्याच्यामध्ये मी इथे 4 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मी तिखटवालं अगदी तिखट घेतले आणि 2 चमचे बेडगी मिरचीचं तिखट घेतलं आहे जे कलरचं असतं. त्यानंतर चिंच जेवढी घेतली त्याच्या दुप्पट इथे गूळ घेतलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा होईल एवढा हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचे आहेत. ही चटणी पूड अगदी बारीक न करता थोडीशी रवाळ अशी करायची. तुम्ही बघू शकता इथे मस्त आपली कर्नाटकची फेमस अशी चटणी पूड इथे तयार झालेली आहे. या प्रकारे याचं टेक्स्चर असायला पाहिजे. दुसऱ्या एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. मस्त अशी ही कर्नाटकची फेमस पूड चटणी तयार झालेली आहे. इडलीबरोबर, डोस्याबरोबर, उत्तप्पावरती घालायला किंवा मेदूवड्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. सगळ्या जिन्नसांसाठी आपण ही एकच चटणी तयार करू शकतो. ही चटणी ताकामध्ये, दह्यामध्ये कालवूनसुद्धा अप्रतिम लागते. चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर ही चटणी छान लागते. भाकरीबरोबर खाऊ शकता. मस्त अगदी होते. करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.